हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमधील आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय यांना कारणीभूत अशा या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सध्या 51 वर्ष ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे सुरू आहे. ब्रह्मदेवाच्या या एका दिवसात एक महायुग 1000 वेळा पूर्ण होते. एवढ्याच लांबीची त्यांची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. या 14पैकी सध्या 7वा वैवस्वत मनू सध्या सुरू आहे. या नियमाने एका मनूत 71 महायुगे होतात व एका महायुगात 43,20,000 वर्षे असतात. यात सध्या 28 महायुग सुरू असून यात कृतयुगाची 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापार युगाची 8,64,000 वर्षे होऊन गेली. तर सध्या सुरू असलेल्या चौथ्या कलियुगाची वर्षे 4,32,000 आहेत. या कलियुगात 6 शककर्ते आहेत. धर्मराज 3,044 वर्षे, विक्रम 135 वर्षे, सध्या सुरू असलेले शालिवान शक 18,000 वर्षाचे आहे. पुढे होणारा विजयाभिनंदन 10,000 वर्षे, नागार्जुन 4,00,000 वर्षे, तर शेवटचा कल्की 821 वर्षाचा असेल. यानंतरच कलियुगाचा शेवट होऊन परत 29व्या महायुगातील कृतयुगाला सुरुवात होईल. असे एकूण 71 महायुगे होतील. 7वा वैवस्वत मनू पूर्ण झाला की अर्थात ब्रह्मदेवाच्या एका दिवसानंतर महाप्रलय होतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश क्रमाने पंचमहाभूते एकमेकांना खाऊन टाकतात. राहुकेतू सर्व ग्रहांना खाऊन टाकतात आणि शेवटी भगवान विष्णू राहुकेतूंना खाऊन टाकतात. सर्वत्र जलमय स्थिती होते. स्वतः भगवान विष्णू हिरण्यगर्भ नावाचे एक महाकाय अंडे बनतात. संधिकाळानंतर याच महाकाय अंड्यातून परत भगवान विष्णू बाहेर येतात आणि नव्याने पुन्हा सृष्टी निर्मितीचे कार्य हातात घेतात. मित्रांनो, तर अशा प्रकारे हे सूर्यसिद्धांताचे कालगणनेचे मापन आहे. आपणास हे सांगण्याचे गरजेचे आहे. म्हणून मित्रांनो, ब्रह्मदेवाने कशी सृष्टी निर्मिती केली हे आपण सुरुवातीला पाहिले. त्यानंतर या सृष्टीची कालगणना देखील या व्हिडिओत आपण पाहिली. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण कलियुगासंबंधी जाणून घेणार आहोत. तेव्हा आपणा सर्वांना किंवा आपल्या सर्वांना माझे मत आवडले असेल तर त्यांनी कृपया माझ्या धर्मकरम चॅनलला सबस्क्राईब करावे, आपले कुटुंब मित्रपरिवाराला शेअर करावे, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवावे आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.